आपल्या उत्तम सादरीकरणाने आजही तब्बल 50 वर्षांनंतर सुद्धा रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि लोकांच्या आठवणीत राहणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीमधील एक सुवर्णपान आणि सोनेरी पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंजरा या चित्रपटाबद्दलच्या काही विशेष, खास आणि लोकांना माहीत नसलेले गमतीदार किस्से आणि गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. 1972 सालचा नॅशनल अवॉर्ड विनर पिंजरा ह्या चित्रपटाचं कथानक अ ब्ल्यू एंजल या 1930 साली आलेल्या जोसेफ वॉनस्टॉनबर्ग या जर्मन दिग्दर्शकाच्या जर्मन चित्रपटावरती आधारलेला आहे. पिंजरा हा चित्रपट व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला पहिला तांत्रिक रंगीत चित्रपट होता. पिंजरा या चित्रपटासाठी गीतकार जगदीश खेबुडकर यांनी तब्बल 110 गाणी लिहिली होती आणि ज्यामधील 9 गाणी ही या चित्रपटामध्ये घेतली गेली. 31 मार्च 1972 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतामध्ये 80 लाख तर जगभरामध्ये 1,80,00,000 रुपये इतकी तगडी कमाई केली होती. पिंजरा चित्रपटातील मास्तरची भूमिका अजरामर करणारे डॉक्टर श्रीराम लागू यांची या चित्रपटातील भूमिकेसाठीची निवड ही सुद्धा अत्यंत गमतीशीर पद्धतीने झाली. या चित्रपटासाठी जेव्हा व्ही शांताराम यांना लागूंचं नाव सुचवण्यात आलं त्यावेळी ते या गोष्टीबद्दल साशंक होते, पण जेव्हा त्यांनी डॉक्टर श्रीराम लागूंचं नटसम्राट हे नाटक पाहिलं तेव्हा त्यांना खात्री झाली की मास्तरांच्या भूमिकेला डॉक्टर लागू न्याय देऊ शकतात आणि पुढे घडला तो इतिहासच होता, कारण लागूंनी या भूमिकेला 4 चांद लावले. पिंजरा या चित्रपटाची निर्मिती व्ही शांताराम यांनी आपल्या जल बिन मछली या आधीच्या हिंदी फ्लॉप सिनेमामुळे झालेलं नुकसान आणि कर्जाची रक्कम भरून काढण्यासाठी केली गेली होती. आणि अर्थातच पिंजराची जी कमाई आणि जी कोटीच्या कोटी उड्डाणं झाली त्यामुळे अर्थातच त्यांचा पुढे फायदाच झाला. संगीतकार राम कदमांनी पिंजरा या चित्रपटातील गाण्यांसाठी तब्बल 150 चाली बनवल्या होत्या, ज्यातील 9 चाली व्ही शांताराम यांनी फायनल केल्या व त्या चित्रपटातील गाण्यांवरती ॲप्लाय करण्यात आल्या. चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही शांताराम बापू म्हणजेच व्ही शांताराम यांच्या आग्रहावरून एकदा गीतकार जगदीश खेबुडकर व संगीतकार राम कदम हे कोल्हापूरला शालिनी सिनेटोन येथे एकदा चित्रकिरण पाहण्यासाठी गेले होते. तिथे ढोलकीवाले पंडित विधाते व हे दोघंजण काही विशेष काम चालू नसल्यामुळे गप्पा मारत बसले होते. त्यांच्या आवाजाने डिस्टर्ब झालेल्या शांताराम बापूंनी तिकडे लक्ष गेल्यावरती त्यांना एक सूचना केली किंवा असं म्हणूया त्यांना टोचलं की वेळ हा खूप मौल्यवान असतो, त्यापेक्षा तुम्ही वेळ वाया घालवण्याऐवजी काहीतरी गाणी बजावणी करा, कारण वेळ मोलाचा असतो. यावर राम कदमांनी काहीशी गुस्सातच आपल्या पुढ्यातील पेटी ओढली आणि त्यावर एक लकेर घेतली आणि ती लकेर इतकी कमाल घेतली की ज्यावर खुश होऊन बापूंनी त्यांना त्याच्यावर एक गाणं बनवायला सांगितलं, जे पुढे आजपर्यंतचं एव्हरग्रीन अजरामर इंट्रोडक्शन सॉन्ग होतं. चित्रपटाचं टायटल सॉन्ग ग साजणी किंवा आली ठुमकत नार लचकत, जे निळू भाऊंवरती म्हणजेच द लिजंड निळू फुले यांच्यावरती चित्रित झालेलं आहे. ते गाणं यातून तयार झालं. पिंजरा हा भारतातील पहिला टेक्निकल रंगीत सिनेमा होता, ज्याचा रंगीत आनंद प्रेक्षकांना सुद्धा घेता यावा म्हणून कित्येक थिएटर्स ज्यांच्याकडे आजही जुने पडदे होते त्यांना शांताराम बापूंनी नवीन स्क्रीन, मिरर आणि प्रोजेक्टर लेन्स कित्येक थिएटर मालकांना गिफ्ट केल्या. पिंजरा हा चित्रपट पहिला असा मराठी चित्रपट आहे जो हिंदीमध्ये सुद्धा प्रदर्शित झाला आणि त्याने हिंदीमधील दिग्दर्शकांना इतका घाम फोडला की अनेक चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाच्या रिलीज डेट्स ह्या पुढे ढकलल्या. हा चित्रपट मुंबईतील दादरमधील प्लाझा सिनेमा टॉकीजमध्ये तब्बल 50 आठवडे चालला होता आणि तेव्हा प्लाझा सिनेमाचा जो स्टाफ होता त्याने व्ही शांताराम यांना चांदीचा पिंजरा हा एक आपली कृतज्ञतेची भेट म्हणून दिला होता.
होता. तुम्हाला ही माहिती आणि हे किस्से कसे वाटले आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्याकडे पिंजरासंबंधी काही माहिती किंवा असेच किस्से असतील तर कमेंट मात्र आवर्जून करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सिनेमाप्रेमींकडे शेअर करा. सोबत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा फिल्मी बुडबक. धन्यवाद.